एमके अलागिरी से वाबस्ता एक गैंग लॉर्ड वीके गुरुस्वामी पर बेंगलुरु के कमनहल्ली में उस वक्त वहशियाना हमला किया गया जब 77 साल गुरुस्वामी एक रेस्टोरेंट में रियल एस्टेट एजेंट के साथ बैठे थे। 5 अफराद के एक ग्रुप ने बिलहुक से हमला किया जिससे गुरुस्वामी को शदीद चोटें आईं और फिलहाल आईसीयू में ज़ेरे इलाज हैं। ये हमला 2 गिरोहों के दरमियान देरीना दुश्मनी से जुड़ा समझा जा रहा है। गुरुस्वामी कत्ल और इक़दाम कत्ल समेत मुख्तलिफ जराइम में मुलव्विस हैं। गुरुस्वामी को जान से मारने की धमकियां भी मिली थीं। डिप्टी कमिश्नर ऑफ पुलिस भीमाशंकर एस गुलेड ने कहा कि हमला आवरों का ताल्लुक़ तमिलनाडु से है और उनकी गिरफ्तारी के लिए पुलिस की 2 टीम्स तैनात कर दी गई हैं। बताते चलें कि गुरुस्वामी डीएमके के सरपरस्त एमके करुणानिधि के बेटे एमके अलागिरी और तमिलनाडु के वज़ीर आला एमके स्टालिन के भाई के करीबी साथी के तौर पर जाने जाते हैं। ಒಂದು ಮಾರಣಾಂತಿಕ ಹಲ್ಲೆ ನಡೆದಿದೆ. ಆ ಹಲ್ಲೆ ನಡೆದ ತಕ್ಷಣ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಧಾವಿಸಿದ ಪೊಲೀಸರು ಆ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಸೇರಿಸಿದ್ದಾರೆ. ಸದ್ಯಕ್ಕೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಆಪರೇಷನ್ ನಡೀತಾ ಇದೆ. ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ನಮಗೆ ಪ್ರಾಥಮಿಕ ತನಿಖೆಯಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಸಂಗತಿಗಳೇನಂತಂದರೆ ಈ ಹಲ್ಲೆಗೊಳಗಾದ ವ್ಯಕ್ತಿ ವಿ.ಕೆ. ಗುರುಸ್ವಾಮಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಮದುರೈಯವನು. ಈ ಮದುರೈಯಲ್ಲಿ ಇವನು ಮತ್ತು ಇವನ ತಂಡದವರು ಸಾಕಷ್ಟು ಕೃತ್ಯಗಳಲ್ಲಿ ತೊಡಗಿದ್ದು ಒಂದು ರೌಡಿ ಗ್ಯಾಂಗ್ಗೆ ಸೇರಿದವರಾಗಿರ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಇವರ ಅಪೋಸಿಟ್ ಗ್ಯಾಂಗ್ನವರು ಕೂಡ ಇವ್ರನ್ನ ಕೊಲೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಕಷ್ಟು ಸಂಚು ರೂಪಿಸಿರೋದು ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದು. ಕಳೆದ 30-35 ವರ್ಷದಿಂದ ಅವರ 2 ಗುಂಪಿನ ನಡುವೆ ವೈಷಮ್ಯ ಇರೋದು ನಮಗೆ ಮೇಲ್ನೋಟಕ್ಕೆ ಕಂಡುಬಂದಿದೆ.